लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमध्ये लाखो रुपयांची बनावट आणि अवैध दारू जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं जिल्ह्यामधील अवैध दारू आणि बनावट दारू विरोधात कारवाई सुरू करण्यात आली असून या कारवाईमध्ये 2 ठिकाणी छापे मारून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर 3 आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बनावट दारू विरोधात ही कारवाई सुरू करण्यात आली असून या कारवाईमध्ये 5,27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कार्यवाही आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र डॉक्टर विजय सूर्यवंशी मुंबई, संचालक अंमलबजावणी व दक्षता पथक महाराष्ट्र प्रसाद सुर्वे यांच्या निदर्शनाप्रमाणे तसेच विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क BH तडवी नांदेड विभाग, माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क परभणी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक निरीक्षक AM पठाण परभणी हिंगोली, दुय्यम निरीक्षक सुअ चव्हाण, AB जाधव, AB केंद्रे, SR आल्हाट, HM पाकलवाड, RA चौहान, SS मोगले, BP कच्छवे, वाहन चालक भरारी पथक परभणी हिंगोली या पथकाने ही कारवाई केली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।